मित्रांनो, आज आम्ही निघालोय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. आज लालबागच्या राजाचं विसर्जन आहे आणि आज आम्ही चाललोय लालबागच्या राजाच्या विसर्जनला. राजा ऑलरेडी निघालाय, तर बघू कुठपर्यंत पोहोचला आणि कुठे आपल्याला तो भेटतोय. तर चला निघूया. मित्रांनो, आता आम्ही पोचलोय लालबागच्या राजाच्या दर्शनाला. तर इकडे खूप गर्दी आहे आणि पूर्ण मुंबईकर लालबागमध्ये आलाय लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला. थोडंसं नाचून आता आम्ही निघालोय पुढे बाकीचे गणपती बघायला. तर इकडे लालबागच्या राजाच्या ऐवजी बाकीचेही गणपती आज विसर्जनाला निघणार आहेत. तर माझ्या मते तरी गणेश गल्लीचा गणपती निघाला आहे आणि बाकीचे पण निघालेत. आता मी आणि आम्ही दोघं आलो आहे लालबागच्या राजाच्या मेन गेटच्या समोर. तुम्हाला इकडून पण व्ह्यू दाखवतो की काय गेट, आणि जो ह्याच्या पुढचा शॉट आहे तो आम्ही इकडूनच घेतलेला राजा बाहेर निघताना. आणि इकडे खूप गर्दी होते सकाळी सकाळी पब्लिकची तो जो राजाच्या गेटमधून निघताना शॉट घ्यायला. तर हा शॉट आम्ही इकडूनच घेतलेला आणि तुम्ही तो शॉट ह्या क्लिपच्या नंतर तुम्ही बघा. काय खत्री शॉट घेतला तो बघा तुम्ही. तर लालबागचा राजा बाहेर आला आणि तुम्ही तो बघितला असेल मागचा एकदम भन्नाट शॉट आम्ही घेतलेला. आणि आता आम्ही पुढे आलो आहोत. तर बाकीचेही गणपती विसर्जनाला चाललेत आणि पब्लिक फुल टू इकडे जमा आहे सगळ्या गणपतीचं दर्शन घ्यायला. कारण हाच तो एक क्षण असतो ज्या दिवशी सगळे मुंबईकर एकत्र येऊन सगळ्या गणपतीचं दर्शन घेतात. आला 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 परेलचा महाराजा आला. तर हा गणपती खूप फेमस झालाय आणि अरुण दातेने हा गणपती बनवलेला. तर हा मुंबईचा नाही तर पूर्ण जगाचा बॅलन्सिंग गणपती म्हणून जाणला जातो. हा 45 डिग्री टिल्टेड गणपती आहे आणि एका रॉडवर बॅलन्स केले आहे. तर तुम्ही ह्याला बघून तुम्ही बोलू शकता की हा कसा काय कलाकारीने हा गणपती बनवला असेल. हा गणपतीचे सगळेच फॅन आहेत आणि हा गणपतीसाठीच सगळे आतुरतेने थांबलेले. त्या जागेवरून आम्ही निघतोय कारण तिकडे जाम गर्दी झालेली आणि गर्दी आम्हाला पूर्ण मागे घेऊन गेलेली, म्हणून आम्ही जरा पुढे जाऊन थांबतोय. आम्ही लोक आता चिंचपोखलीच्या ब्रिजच्या साईडला आलेलो कारण या साईडूनच सगळ्या गणपतीचं तुम्हाला दर्शन भेटणार आणि सर्व गणपती लालबागमधून ह्याच रोडने एक्झिट करतात. आम्ही आता त्याच रोडच्या मध्ये येऊन उभे राहिलो कारण सगळ्या गणपतींचा आणि राजाचा तुम्हाला इकडूनच एकदम भारीवाला व्ह्यू भेटणार. आणि सगळे बघा, सगळे कॅमेरामॅन इकडे जाऊन उभे राहिलेत.
आता जस्ट मी एक दोन लालबागच्या कार्यकर्त्यांना विचारलं की राजा कुठे आहे? तर ह्या गणपतीच्या नंतरच राजा येणार आहे आणि राजा आता मेन गेटला आहे, जिकडे आपण ती पहिली फुटेज घेतली होती. बघा, राजाची एंट्री झाली आहे. तर लालबागच्या राजाची एंट्री झाली आहे आणि आता इकडूनच तुम्ही ब्रिजवरून बघा की अ, लालबागच्या राजाला हार आणि गुलाल हे सगळं घातलं जाईल. वरती जे सगळी पब्लिक उभी आहे ते पण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीच उभी आहेत, कारण हाच जो स्पॉट आहे तिकडे सगळ्यांना लालबागच्या राजाचं दर्शन देतो आणि मुंबईकर हे इकडूनच लालबागच्या राजाचं दर्शन घेतात.
तर मुंबईकर लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये जात नसतो, तर लालबागचा राजा स्वतः दरबार सोडून मुंबईकरांना दर्शन देतो. जसा लालबागचा राजा पुढे येत जातो तसं तसं तुम्हाला गर्दी येत जाते आणि खूप जास्त गर्दी होते. इकडे तुम्ही बघू शकता की मी स्टेबल कॅमेरा पण ठेवू नाही शकत आहे, पूर्ण माझा कॅमेरा हलतोय कारण पब्लिकची एकदम जास्त गर्दी होते या साईडला. हे महात्मा गांधी भी आहे लालबाग के राजा के लिए. सिल्वर गांधी हिच्या काय पाकिटामधून पैसे काय निघत नाहीत. गांधीजींनाच गांधीजीचे पैसे देते ही बाई. तर पुढचा प्लॅन आमचा अजून ठरला नाही, बट प्लॅन मी असं बनवतोय की चल आपण गिरगावच्या राजाला जाऊया, कारण गिरगावच्या राजाला मुंबईचा लाडका मिलिंद हा जा कच्ची बाजा असतो आणि मला त्याच कच्ची बाजावर नाचायला खूप आवडतं. तर आम्ही तिकडे जातोय आता, बघू तिकडे काय सीन बनतोय. चला मंडळी सगळं वाइंड अप करूया आणि आता घरच्या दिशेने निघूया. नाचून 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 आता हालत पायाचा खराब. पूर्ण चुरा झालाय. बघा पाय पाय बघा, बिना पॅन्ट बघा. कपड्याचा नाचलाय.